ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। गणेश मूर्तीचे विसर्जन। गणेशोत्सवात गणपती मूर्तीचे आवाहन 10 दिवसांपुरतेच मर्यादित असते। त्या मुदतीनंतर गणरायांना निरोप देणे आवश्यक असते। त्यानंतर त्यांचे विसर्जन करावेच लागते। गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली की तिला आकार येतो, त्यामुळे 10 दिवस तिला व्यवस्थित सांभाळणे आवश्यक असते। 10 दिवसात गणेशाला ज्या वस्तू प्रिय आहेत अशा उत्तमोत्तम वस्तू अर्पण करून आपला भाव व्यक्त करावा। काही घराण्यात मागच्या वर्षीचा गणपती यावर्षी व यावर्षीचा गणपती पुढील वर्षी विसर्जित करतात। ही प्रथा अत्यंत चुकीची आहे। 10 दिवसानंतर पार्थिव गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करावे। घरात गणेशोत्सव चालू असताना एखादी स्त्री गरोदर असेल तर ती प्रसूत होईपर्यंत गणेशाचे विसर्जन करू नये। प्रसूत झाल्यानंतर वृद्धी संपली की लगेचच गणेश विसर्जन करावे। गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी त्यांच्याजवळ त्यांनी जी सेवा आपल्याकडून करून घेतली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी। तसेच आपल्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असल्यास त्यांची मनपूर्वक क्षमा मागावी। त्यांच्याबरोबर शिदोरी देऊन त्यांना पुनरागमनायच अशी विनंती करून धीर गंभीर वातावरणात त्यांना निरोप द्यावा। विसर्जनाच्या वेळी गुलाल उधळणे, नाच करणे हे अत्यंत चुकीचे आहे। गणरायांचे आगमन होताना आपण आनंदाने गुलाल उधळणे, नाचणे हे योग्य आहे। विसर्जनाच्या वेळी आपले नाचणे, गुलाल उधळणे याचा अर्थ जर गणरायांनी बरं झालं ब्यात गेली असं या लोकांना वाटतंय असा घेतला तर केवढा अनर्थ होईल। विसर्जनाआधी आरती करून व मोदकांचा प्रसाद दाखवून प्रार्थना करावी। त्यानंतर मूर्तीचे विसर्जन करावे। नदीत किंवा विहिरीत मूर्ती तशीच सोडून न देता एखाद्या डब्यात किंवा खोक्यात घालून हळूच पाण्यात सोडावी। वाहत्या पाण्यात सोडताना खाली बसून मूर्ती हळूच पाण्यात सोडावी। अशा रीतीने योग्य आचरणाने गणेशाचे आगमन व विसर्जन करावे तरच मनाला आनंद मिळेल। दैनंदिन साधनेसाठीची आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।